तर बघा मित्रांनो, खंडोबा मंदिरामध्ये आपण आलोय. दर्शन झाले. इथे दर्शन झाले का? काय मागितलं देवाला? फॉलोअर वाढू द्या. वाढतील का फॉलोअर? खूप मोठी फॅमिली होणार आहे आपली यूट्यूबमध्ये. बघा, जय मल्हार मित्रांनो सर्वांना. खंडोबा मंदिर आहे बघा, केळगावमध्ये स्थित आहे. केळगावचा डोंगर वगैरे बघा. बघा या साईडला केळगाव आलं पूर्ण मंदिराचा परिसर. अगं तिकडे कुठे चालली? हे बघा पूर्ण केळगाव या साईडला बसलेले आहे. मध्ये नवीनच झाले हे लोक डोंगराच्या बाजूला राहायला लागले. हे बघा, ही आपली रिक्षा. तर बघूया हे काय करते. काय बघते का? काय बघते? नजारा किती वर आलो बघा ना. ते खालून किती वर आलोय. तिथे होत आपण डोंगरावर. हा एकदम पाठीमध्ये तिकडे ते गाडी जाते ते येलो कलर तिकडे. बरोबर. हे बघा हे पूर्ण केळगाव. ते मध्ये एक मंदिर दिसते बघा तुम्हाला, ते आळंदीचं मंदिर आहे ते बघा. ही बिल्डिंग आहे इकडे. हे डुडुळगाव आहे ना? हे डुडुळगावचा भाग आहे. हा पूर्ण डब्बे डब्बे दिसतात. इकडे तर छान इकडे घर दिसतात. तर मित्रांनो, केळगावमध्ये हे मंदिर आहे. तर तुम्ही इथे येऊ शकता. आम्ही लोकेशन देऊ तुम्हाला त्यामध्ये. मंदिराचा पूर्ण फुलाची झाडं वगैरे बघा, खूप छान आहे बघायसारखं इथं. वा, तुला तर अशी झाडं लई आवडतात होय ग? मला फार आवडतं. हे बघा काय माहिती बा. हे बघा ते धोत्र्याचं फुल पण झाड. धोत्र्याचं दिसलं? हा, धोत्र्याचं झाड. धोत्र्याचं झाड पण. मित्रांनो, धोत्र्याचे झाड वगैरे दाखवले हिने मला माहित नव्हतं. हा, इथं बाहेर एक छोटंसं खंडोबाचं मंदिर आहे. सुबह असेल बहुतेक आहे ना. झाड वगैरे नजारा बघा कसला आहे. पाऊस पण चालू आहे थोडा. हे बघा, आळंदीला जाऊन इकडे यायचं विसरायचं नाही. छान नजारा आहे. छान आहे ना? इथंच घर बांधून झोपडी बांधून राहूत का आपण इथे या साईडला कुठेतरी? मला म्हणत नाही की मला बंगलाच पाहिजे. बंगला नाही पाहिजे का? झोपडी चालेल का? तेवढ्या वाऱ्याने आपली झोपडी उडून जाईल ना. बघा मोरांचा आवाज येतो या साईडने. तुम्हाला नाही दिसायचं, मला दिसत नाही. बघा मित्रांनो, देवाचं मंदिर छोटसे पण खूप छान मंदिर आहे. मस्त छान मंदिर आहे. म्हणजे जागा एकदम प्रसन्नदायक छान आहे. जागा पण प्रसन्न झालं मन. पाऊस पडतोय ना ग? इकडे बघ, झेंडूची झाड. छोटे छोटे रोपटे आले. इकडे बघ. तर कसं यायला पाहिजे का इकडं? मग आणखीन एकदा नक्कीच येऊ. इकडे बघ, खाली बघा. लाटे. वडाच्या झाडाला काय मागायचं असेल तर मागून घे परत एकदा. एकदाच मागतो आम्ही ते. नाही घे. नको एकदाच मागतो. तेव्हा आता समोरच आहे वडाचं झाड. इकडे बघ, वडवृक्ष. वडाचं झाड. आणखी एक द्यायचे. येऊ नेक्स्ट टाइम ऑडियन्सला घेऊन आपण पर्यंत. इकडे काय पण या साईडला तिथे काय माहित. खूप छान वाटतं. चिंबळी मधल्या मित्रांना विचाराय काय
ती काय आहे खरंच? काय माहिती, मंदिर आहे वाटतं तिथे, जाऊत का आपण? पॅलेस सारखं दिसते. पण असं कसं जायचं? तेव्हा तिकडं गाई वगैरे दिसत. हा 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 दिसते. असं वाटतं की गावाकडे राहिल्यासारखं वाटतं. गावाकडे तर चला मी